कुलदेवतायै नमः। श्रीपादवल्लभाय नमः। श्री नृसिंहसत्यै नमः। ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा हलविषी कर्णयुगले तेथो निजोका वारावसळे त्याचे निवाते विघ्नपळे विघ्नांतक म्हणती तुझे शोभे आनन जैसे तप्त कांचन किंवा उदित प्रभारमण तैसे तेज फाक तुझे विघ्न कानन छेदनासी हाती फर्श धरलासी नागबंध कटीसी उरग यज्ञोपविद चतुर्भुज दिससेनिका विशालाक्षा विनायका प्रतिभा श्री विश्वलोका निर्विघ्ने करोनिया तुझे चिंतन जे करती तया विघ्नेन बाधिते सकळाभीष्टे सारथे अवलिंबेसी सकळ मंगळ कार्यासी प्रथम वंदिते तुम्हासी चतुर्दश विद्यांसी स्वामी तुझी लंबोदरा वेदशास्त्रे पुराणे तुझेची असेल बोलणे ब्रह्मादिकी या कारणे सविलासे सुरवरी त्रिपुर साधन करावयासी ईश्वरे अर्चले तुम्हासी संहारावया दैत्यासी पहिले तुम्हासी स्तविले हरिहर ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी तुझ वंदिती सकळाभीष्टे सारथी तुझे निप्रसादे कृपानिधी गणनाथा सर्वराधिका विघ्नार्था विनायका भयदाता मतिप्रकाश करीमज समस्त गणांचा नायक तुझी विघ्नांचा अंधक तू ते वंदिती जे लोक कार्य साधे दयांचे सगळ कार्या आधारू तुझी कृपेचा सागरू करुणादिनी गौरी कुमरू मतिप्रकाश करीमज माझे मनीची वासना तुवा पूर्वायुगजाना साष्टांग करीतो नमना विद्या देई मज आता निर्णता होतो मतिहीन म्हणून धरले तुझे चरण चौदा विद्यांचे निधान शरणागत वरप्रदान माझी अंतकरणीचे व्हावे गुरुचरित्रकथन करावे पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथसिद्धी पाहोई दातारा आता बंधू ब्रह्मगुमरे जिचे नाम वागीश्वरी पुस्तक विणा जिचे करे हंसवाहिनी असे देखा म्हणून नमितो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी राहुनी या माझी ये वाणी ग्रंथी इरगू करियादा विद्या वेदशास्त्रांसी अधिकार जाणा शारदेसी तिये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा ऐक माझी विनंती द्यावी आता अवलीळामती विस्तार कराव्या गुरुचरित्री मतिप्रकाश करी मज जय जय जगन्माते तुझी विश्वी वाग्देवते वेदशास्त्रे तुझी लिखिते नादविषयी येणे परी माते तुझी या वाग्वाणी उत्पत्ती वेदशास्त्र पुराणी वदता साही दर्शनी त्याते अशक्य पर्येसा गुरुचे नामे तुझी स्थिती म्हणती नृसिंह सरस्वती या कारणे मजवरी प्रीती नामा फुले म्हणून खांबसूत्रीची बाहुली देसी खेळती तया सूत्रासरसी स्वतंत्र बुद्धी नाही त्यासी वर्तती अणिकाचे निमते तैसे तुझे अनुमते माझे जिव्हे प्रेर माते कृपानिधी वाग्देवते म्हणून विनवी तुझा बाळ म्हणून नमिले तुझे चरण व्हावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते वरदान ग्रंथी रघु करवी आता वंदू त्रिमूर्तींसी ब्रह्मा विष्णू शिवासी विद्या मागे मी त्रयासी अनुक्रमे करुनी चतुर्मुखे असती जासी करता जो का सृष्टीसी वेद झाले बोलते जासे त्याचे चरणी नमन माझे आता वंदू ऋषी गेशे जो नायक या विश्वाशी लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाणा चातुर्बाहू नरहरी शंखचक्र गदा करी पद्मस्त मुरारी पद्मनाभ पर्यसा पितांबरासे कशियेला वैजंतीमाळा गळा शरणागता अभिष्ट सगळा देता होय कृपाळ नमन समस्त सुरवरा सिद्धसाध्या अवधारा गंधर्व यक्ष किन्नरा ऋषीश्वरा नमन माझे वंदू आता कविकुळासी पराशराद व्यासासी वाल्मिकादि सकळिकांसी नमन माझे पर्येसा निर्णय कवित्वासे कैसे म्हणून तुम्हा विनोदसे ज्ञानदावेजी भरवसे आपला दास म्हणवनी न कळे ग्रंथ प्रकार निर्णय शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी समस्त तुम्ही कृपा करणे माझी या वचना सहाय्य होणे शब्द व्युत्पत्ती नेणे कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळी का विनवनी मग ध्यायिले पूर्वजमनी उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्यपुरुषांचे अपस्तंभ शाखेशी गोत्र कौंडिण्य महर्षी साखरे नाम ख्यातीसी सायं देवा पासाव त्यापासून नागनाथ देवराम तयाचा सुध सदा श्री सद्गुरु चरण ध्यात गंगाधर जनक माझा नमन करीतो जनक चरणी माता पूर्वज ध्यातो मनी जो का पूर्वज नामधरणी आश्वलायन शाखेचा कश्यपाचे गोत्री चौडेश्वर नामधारी वाघे जैसा जन्नु अवधारी अथवा जनक गंगेचा त्याची कन्या माझी जननी निश्चय जैसी भवानी चंपा नामे पुण्यखाणी स्वामिनी माझी प्रियसा नमिता जनक जननीसी नंतर नमो श्री गुरुसी झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मराया गंगाधराचे कुशी जन्म झाला सदा ध्याय श्री गुरुसी एका भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करी संतांसी नमस्कार श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी वेदाभ्यासी संन्यासी यती योगेश्वर तापसी सदा ध्याती श्री गुरुसी तयासी माझा नमस्कार विनविदसे समस्तांसी अल्पमती या पणासी माझे बोबडे बोलासी सकळ तुम्ही अंगीकारा तावन मात्र माझी मती नेणे काव्यव्युत्पत्ती जैसे श्री गुरु निरोपिती तेणे परी सांगता पूर्वापारामचे वंशी गुरुप्रसन्न अहर्निशी निरोपदेती
ती माते परियसी चरित्र आपले विस्ताराव्या म्हणे ग्रंथकर्तन करे अमृतघट स्वीकारे तुझे वंशी परंपरे लाधती चारी पुरुषार्थ गुरुवाक्य मज कामधेनो मनी नाही अनुमान सिद्धी पावणार आपण नृसिंह सरस्वती त्रयमूर्तींचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर कवण जाणे याचा पार चरित्र कवणा वर्णवे चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्णू न शके मी वाचे आज्ञापन असे श्री गुरुचे म्हणून वाचे बोलतसे ज्यास पुत्रपुत्री असे जाड त्यासी कथा आहे असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी प्रियसा ऐशी कथा जयाचे घरी वाचती नित्य प्रेम भरी श्रियायुक्त निरंतरी दांदरी पुत्र कलत्रेसी रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरुकृपे गुरुने निस्तेंद्र सातादिने ऐकता बंधन तुटे जाणा ऐसी पुण्यपावन कथा सांगी नायक विस्तारता सायासा वेण होय साध्यता सद्य फल प्राप्त होय ध्यान लाधे अप्रयासी तरी कष्ट कासे यासी विश्वासनी माझी बोलासी ऐका श्रुते एकचित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवतीसे बळे श्री गुरुस्मरणाचे भले अनुभवा हो सबळिक तृप्ती झाली आवरी ढेकर देती जैसे जेवणार गुरु महिमेचा उद्गार बोलतसे अनुभवनी मी सामान्य म्हणून उदास वाल माझे वचनी मक्षिकेच्या मुखादनी मधुकेवी ग्राह्य होय जैसे शिंपल्यात मुक्ताफळ अथवा कर्पूर कर्दळ विचारी पा अश्वस्तमळ कवणापासा उत्पत्ती ग्रंथकराला उदास वाकुडा कृष्ण दिसे उस अमृत निघे त्याचा रस दृष्टी द्यावी तयावरी तैसे माझे बोलणे ज्यासी चाड गुरुकारणे अंगीकार करणार शहाणे अनुभवती एक चित्ते ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी या बोलाची आवडी ज्यासी संभवे अनुभवा गुरुचरित्र कामधेनो ऐकता होय महाज्ञानो श्रुती करून या सावध म्हणू एकचित्ते परियसान श्री गुरु नृसिंहस्वती होते गाणगापुरी ख्याती महिमा त्यांची अत्यद्भुती सांगेना एका एकचित्ते तया ग्राम्य वसती गुरु म्हणून महिमा असे थोरो जाणती लोक चहुराष्ट्र समस्त जाती यात्रेसी तेथे राहुनी आराधिते त्वरित होय फलप्राप्ती पुत्रदारा धन संपत्ती जे जे इच्छिले होय जना लाधवनिया संतान नाम ठेविती नामकरण संतोष रूपे येवन पावती चारी पुरुषार्थ ऐसे असदा वर्तमाने भक्त एक नाम करणे कष्टसचे अतिगहने सदा ध्याय श्री गुरुसी ऐसा मनी व्याकुळित चिंतेने वेष्टीला बोध गुरुदर्शना जाव म्हणत निर्वाण मानसे निघाला आत निर्वाण अंतकरणी लय लावणी गुरुचरणी जातो शिष्य शिरोमणी विसरोनिया क्षुधादृशा निर्धार करून मानसी म्हणे पाहिन श्री गुरुसी अथवा सांडीन देहासी जड स्वरूपे काय काज ज्याचे नामस्मरण करिता दैन्यहाने होय दुरिता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणत असे दैव असे आपुले गुण तरी का भजावे गुरुचरण परिस लागता लोहा जाण सुवर्ण केवी होतसे तैसे तुझे नाम परिसे माझे हृदय सुधावसे माते कष्टी सायासे ठेविता लाज कवणासी या बोलाची या हेवा मनी धरोनी पहावा गुरुमूर्तीसी दाखवा कृपाळवा सर्वभूती अतिव्याकुळ अंतकरणे निंदास्तुती आपले वाणी करिता भक्त नामकरणे कष्टीला होय पर्यसा रागस्वेच्छा ओयबद्ध म्हणावे आजी पाहुणे पंढरीचे रावे वंदू विघ्नरा भावे नमुते सुंदरा शारदेसी गुरुची त्रयमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात ख्याती नृसिंह सरस्वती भक्तांसी सारथे कृपा सिंधू भक्ता वेदवाखाणिता त्रयमूर्ती गुरुनाथा म्हणून या त्रयमूर्ती गुण तू एक निदान भक्तांसी रक्षण दयानिधी यती विनमितो मी श्रीपती निर्णय भावभक्ती अंतकरणे स्थिरो नभयमा श्रीगुरु तू कृपा सागरो पावेगी आता नरहिरी अंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तुची सखा भ्राता तुची कुलदेवता परंपरी वंश परंपरी धरुनी निर्धारी भजतो मी नरहरी सरस्वती नरहरी दैन्य माझे हरी म्हणून मी निरंतरी सदा कष्ट चित्ता काहो देशी आता कृपा सिंध भक्ता केवी हासी कृपा सिंध भक्ता कृपाळवनंता त्रयमूर्ती जगन्नाथा दयानिधी त्रयमूर्ती तू होसी पाळसी विश्वासी समस्त देवांसी तुझी दाता समस्ता देवांसी तुझी दाता होसी मागो मी कवणासी तुझ वाचोनी आता असे कवणदाता विश्वासी पोषदा सर्वज्ञ तू सर्वज्ञाचे गुण असे लक्षण समस्तांते जाण कवणाय सांग सर्वज्ञ म्हणून वानिती पुराणे माझे अंतकरणी नये साक्षी कवण कैशाबरी असती भूमीवरी जाणीजेची तरी सर्वज्ञ तो बाळकता नये निर्णय बाप माये कृपा केवी होय माता पित्या
दिली या वाचोनी न देव वे म्हणून असेल तुझे मनी सांग मज समस्त मही तळे तुम्हा दिली बळी त्या ते हो पाताळी बैसविले सुवर्णाची लंका तुम्हा दिली एका तेणे पूर्वी लंका कवणा दिले अढळ ध्रुवासी दिले ऋषिकेशे त्याने हो तुम्हासे काय दिले निक्षत्र करणे विप्रा ते मेदिनी देता तुम्हा कोणे काय दिले सृष्टीचा पोषक तुझी देव एक तू ते मी मशक काय देऊ नाही तुम्हा बरे श्रीमंत नरहरी लक्ष्मी तुझे घरी नांदतसे यावनी आम्हासी तू काय मागसी सांग ऋषिकेशी काय देव माते जेव संगी बैसे बाळ वेगी पसरी मुखसृंगी स्तनकांक्षेसी बाळापासी माता काय मागे दाता ऐक श्री गुरुनाथा काय देव घेऊन या देता नाम नाही दाता दयानिधी म्हणता बोल दिसे देऊ न शकसी म्हणे मी मानसी चौदाई भवनासी तुझी दाता तुझे मनी पाहे वसे अनेक काही सेवा केली नाही म्हणून या सेवा घेऊन या देणे हे सामान्य ना मनसे जाण दातृत्वासी तळी बावी विहिरी अस्ति भूमीवरी मेघतवांबरी वर्षसे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी घरे सेवा अपेक्षिता बोल असे दाता दयानदे म्हणता केवी साजे निर्णय सेवा कैसे स्थिर होय मानसी माझे वंशवंशी तुझे दासन माझे पूर्वजवंशी सेविले तुम्हासी संग्रह बहुवसी तुझे चरणी बापाचे सेवेसी पाळती पुत्रासी तेवी त्वा आम्हासी प्रतिपाळा माझे पूर्वधन तुम्ही द्यावे ऋण का बानये करुणा कृपा सिंधू आमुच आम्ही घेता का बान ये चित्ता मागे न मी सत्ता घेना दा आता मज जरी न देसी नरहरी जिंतोनी व्यवहारी घेईन जाणा दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दासमी अंकिता सनातन आपले समान असेल कवण तया सवे मन कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवकांसी सेवका बाळकासी करून यायसी कठीणता प्रियसी बरवे न दिसे माझी या अपराधी धरून या बुद्धी अंतकरण क्रोधी पाहसी जरी बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञाने मायेसी मारी जरी माताच्या कुमरासी कोपन धरी कैसी अलिंगोनी हर्षी संभो किपा कवण्या अपराधेसी घालिसी आम्हासी अहो ऋषिकेशी सांगा मज माता हो कोपेसी बोले बाळकासी जावनी पितयासी सांगे बाळ माता कोपे जरी एखादे अवसरी पिता कृपा करी संभो खुनी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवणाथा क्षमा करी तुझी स्वामी ऐसा झाला जगीठसा दास तुझा भलदसा प्रतिपाळावा अनाथ रक्षक म्हणते तुझ लोक मी तुझा बाळक प्रतिपाळावे कृपाळू म्हणून वनती पुराणे माझे बोलकाने न घालिसीच नायकसी गुरु राणा माझे करुणावचना काय दुष्टितपणा तुझा असे माझे करुणावचन न ऐकती तुझे कान ऐकोनी पाषाण विकृतसे करुणा करियसी वानती तुझे पिसे अजूनही तरी कैसे कृपा नये ऐसे नामांकित विनविदा त्वरित कृपाळ श्री गुरुनाथ आले वेगी वत्सा लागिदेनो जैसी ये धावनो तैसे श्री गुरु आपण आले जवळी येताची गुरु म्हणे वंदी नामकरणे मस्तक ठेवणे चरणयुग्मी केशतो मोकळी झाडी चरणजुळी आनंदाश्रुजाळी अंग्री क्षाळी हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंदभरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्ताच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष भूत सरस्वतीसी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रथमोऽध्यायः।